जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा हा गाणं सांगायचं होतं बघा. आहे का आता वेळ? आहे की आहे, मी घरीच यायला लागली रोडवर सांगते तरी पण. बरं बरं, सांगा. हा, हा आता मग तुम्हाला थोडे फोटो पण टाकले तर अजून टाकायचे होते. पाहिले मी. नाव सांगू शकता ताई? हा, मनीषा शंकर चव्हाण, वडूज. हा हा. सातार पासून जवळ आहे वडूज, तिथं आहे मी. अच्छा तर माझे अच्छा. अनुभव खूप छान आहेत. हा हा, सांगा ना ताई. हा, परवा मी दिव्यांची पूजा करते. हा हा. दिवा लावते देवाला ना, तर हा, त्या हा. दिव्यामध्ये खूप अशा प्रतिमा उठायला लागलेत. अरे वा. खूप म्हणजे खूपच उठायला लागलेत. तर महाराजांची पण उठते. अरे वा. तर एकदम हा, महाराजांची पण उठले. ते महाराजांच्या मांडीवरती बाळ पण आहे छोटं. अरे बापरे. हा 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 हा. आणि पण दुसऱ्या बाजूला असेल दुसरं कोणी पण ओळखत नाही, पण तिथे पण मूर्ती, तिथे पण ती महाराजांचीच मूर्ती दिसते. अरे वा. अशी हे आणि चांगले संकेत आहेत सगळे ताई. हा, आणि कधी असं फुलं उठतात, ते चंद्र उठते, खूप काही काही उठायला लागले. आणि मग काय झालं, मी रात्रीचं पण ते फोटो काढते. रात्री 1 वाजता सुद्धा फोटो काढते. दिवसातून 4-5 वेळा ते चित्र बदलते त्याच्यामध्ये. बापरे. हा हा हा. मग मी सारखंच काढायला लागले ना आता. हा हा. बोलायचं नाही. आणि मग सारखंच काढायला लागले. मग परवा दिवशी काय झालं, परवा दिवशीच अगदी, तर म्हटलं बाई सारखे फोटो काढून म्हणलं मलाच काय सुचायचं बंद व्हायला लागली. इतके नाही फोटो काढायला पाहिजे म्हटलं, नको काढायला आपण फोटो. हा. पण रात्री पण 1-1 वाजता मी काढत बसते फोटो. बापरे. आणि हा, आणि काढत बसले ना तर ते 2 मिनिटात परत वेगळं चित्र येतं लगेचच. अरे कमाल आहे ताई. असं व्हायला लागलं. मी परवा दिवशी काय केलं, म्हणलं आता नाही फोटो काढायचे आपण. आणि मी काढायचे बंद केले. त्याशी देवाजवळ जायचे, मोबाईल घेऊनच जायचे नाही, फक्त जाऊन बघून यायचे आज काय तयार झालं. तर त्या दिवशी ना, खोटं सांगत नाहीये, ते दिवा अगदी स्तब्ध उभा राहिला की जसं काय चुप्प एकदम नुसतं चित्रासारखा होता. अरे बापरे. तिच्यामध्ये काही उमटलं नाही, काही नाही, नुसतं एकसारखं असं मोठ्याच्या मोठा, खूप मोठ्याने उभं, शांत, हल्लं नाही, काही नाही, काही नाही, नुसतं चित्रासारखं होतं. अरे वा. असं झालं ना. मग मी त्या दिवशी दिवसभर बघितलं तर तसंच, रात्री झोपताना बघितलं तसं, परत 1 वाजता बघितलं तसंच, सकाळी पण तसंच झालं. मग मला असं वाटलं की नाही, आपलं चुकलं काहीतरी म्हणलं. आणि मग परत महाराजांजवळ रडले, म्हणलं मी तसं नाही करायचं, परत फोटो काढीन मी, परत त्याच्यामध्ये तुम्ही उमटा म्हणलं. आता खूप बोलून गेले की म्हणलं असं नाही, म्हणलं माझं चुकलं. मला वाटलं की काय झालं की मी खूप फोटो काढते आणि तुमची सेवा होत नाही, त्याच्यामुळे त्या फोटो मध्येच गुंतले गेली. बरोबर बरोबर. तुमची सेवा होईना असं वाटलं ना. मग परत त्याच्यामध्ये फुलं येऊ दे, चंद्र येऊ दे असं म्हटलं, आणि मला माफ करा, माझं चुकलं असं मी म्हटलं. आणि तरी पण त्याच्यामध्ये काही नाही असं थोडा वेळ, ते काही येणार शेवटी नंतर ना, पण काहीच येईना. पण नंतर मी दिव्याची पूजा केली. दिव्याची पूजा केली आणि म्हणलं ते दीपका, म्हणलं माझं तुमच्यामुळे मी महाराजांपर्यंत पोहोचते. माझ्या जे भावना आहेत तुम्ही महाराजांपर्यंत पोहोचवता. पुन्हा तुमच्यामध्ये महाराजांना सामावून घ्या. महाराजांची प्रतिमा पुन्हा तुमच्यामध्ये उमटू द्या, मला बघायची आहे म्हटलं. आणि तुमच्यामध्ये परत चंद्र, फुलं, खूप काय काय येत होतं, ते पुन्हा येऊ द्या असं म्हटलं. आणि तुम्हाला सांगते, मी परत तेव्हा पाया पडले, पूजा केली, फुल वाहिलं ते दिव्याला, आणि तिथून मुलांना शाळेत घेऊन गेले. आणि 5 वाजता आले, आणि परत काय झालं, 5 वाजता मी बाहेरच बसले. ते लक्षातच नाही की दिव्यामध्ये आज काय येईल म्हणून. आणि माझा मुलगा आतमध्ये गेला आणि लगेचच पळतो, आई खूप मोठा चंद्र आला, खूप मोठा चंद्र आला म्हणून. बापरे. हा, आणि खूप मोठा चंद्र आला, मी तुम्हाला सांगते. आणि मी पण पटकन गेले, मोबाईल उचलला आणि पटकन गेले फोटो काढायला. अरे वा. फोटो काढायला गेले, 3-4 फोटो काढले तुम्हाला सांगते. आणि फोटो काढल्यानंतर ते चंद्र खाली पडला. अरे बापरे. दिव्यामध्ये. दिव्यामध्ये तो चंद्र पडला आणि मी तो दिव्यामधून उचलून घेतला. अरे बापरे. मी हातामध्ये उचलून घेतला आणि त्याचे परत फोटो हातावरती ठेवून काढले. अरे बापरे. हातावरती ठेवून फोटो काढले आणि परत डबीमध्ये घातला आणि कपाटात ठेवून दिले. चांगलंय चांगलंय.
आणि ते तुम्हाला फोटो टाकते बघा, ते पण चंद्राचे. तर बरं. त्याच्यामध्ये महाराजांची प्रतिमा उठली आहे त्या चंद्रामध्ये. बरं बरं, मी करते तुमचं शेअर. नाही, अजून दुसरं आहे ताई. हा सांगा सांगा. मी महाराजांची ना दत्ताची मूर्ती मला आणायची होती. हा 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 हा. तर मला ते बसलेले दत्त महाराज पाहिजे होते. अच्छा. हा बसलेच पाहिजे होते. मी सगळीकडे बघितल्यानंतर उभीच मूर्ती भेटतीये. हा बरोबर. आणि मग खूप वेळा मी बघितलं, सगळीकडे बघितलं, कुठंच भेटे नाही मला दत्ताची मूर्ती. दत्त महाराजांना म्हटलं मला तुम्हाला घरी मध्ये बसवायचं, उभं नाही करायचं म्हटलं. आहे ग. उभं नाही करणार म्हणलं, बसवणारच आहे. मग अक्कलकोटला मी गेले. अरे अक्कलकोट मध्ये बघितलं, कुठं नाही. नारायणपूर मध्ये पण बघितलं, कुठंच नाहीये. मग आणि परत आता अक्कलकोटला मग दत्ताची मूर्ती मला बाहेर माहिती आहे, अक्कलकोटला अन्नछत्राच्या बाहेर आहे बघा. हो हो हो. तर मागं मी तिथं पाया पडून असं बोलले होते, तर मला काम अनुभव खूप छान आलता. मग तिथं मी अन्नछत्राच्या बाहेर म्हणलं, दत्त महाराज आज मी तुम्हाला नेहमीला आली म्हणलं, गोकुळाष्टमी होती. गोकुळाष्टमी दिवशी म्हणलं मी महाराज तुम्हाला नेहमीला आली आणि तुम्हाला यायचंय म्हणलं आज माझ्या बरोबर. आणि तुम्हाला घरात बसवणार आहे म्हणलं, उभा नाही करणार आहे. आणि तुम्ही चला माझ्यावर म्हणलं. असं पाया पडले, गेले अक्कलकोट मध्ये पूर्ण फिरले, कुठेही मला बसलेली मूर्ती भेटली नाही. मग परत मी रिक्षामध्ये गेले, म्हणलं आता चोळापाच्या वाड्यात जायचं आणि नंतर आपलं घरी जायचं म्हणलं. जाऊ दे म्हणलं, सापडत नाही तर परत कुठतरी. आणि रिक्षामध्ये बसले आणि तिथून 3 लेडीज आल्या माझ्या रिक्षामध्ये. आणि त्या म्हणल्या कुठे चाललंय ताई? तर म्हणलं मी चालले चोळापाच्या वाड्यामध्ये. मला म्हणले मग तुम्ही येत आहे का म्हणले आमच्याबरोबर अक्कलकोटला? ते अक्कलकोटला नाही, गाणगापूरला. हो येते म्हणजे. मी त्यांच्याबरोबर गाणगापूरला गेले. अरे वा. आणि तिथून सगळीकडे मंदिरामध्ये सगळीकडे शोधलं दत्ताची मूर्ती कुठे भेटती का, ती मूर्ती 3 मुखी अशी. कुठं नाही भेटली. मग दत्त महाराजांच्या मंदिरात गेले. तिथं म्हटलं दत्त महाराज आज मी तुम्हाला नेणार आहे, पण मला तुम्हाला बसवायचंय, उभं नाही करणार म्हणजे. तुम्हाला बसवायचंच आहे मला असं म्हटलं. आणि मग तिथून परत पाया पडले, परत नंतर प्रसाद घेतला, आरती केली, प्रसाद घेतला आणि पुन्हा मूर्ती शोधायला गेले. सगळीकडे शोधली, तेव्हा एका मंदिरामध्ये भेटली, दुकानामध्ये भेटली. हा मिळाली, बसलेली. अरे वा. आणि ती मूर्ती घेऊन परत मी मंदिरात गेले, महाराजांच्या तिथं पायाला लावली आणि परत घेऊन आले वडूजमध्ये. आणि रात्री 1 वाजता मला वडूजमध्ये यायला. आमच्या गावापासून 2 किलोमीटर मंदिर आहे ना. तर माझ्या मिस्टर तिथं गाडी थांबवली. म्हणले तुला जायचंय का मंदिरामध्ये? तर हो म्हणलं जायचंय. मग 1 वाजता तिने मला मंदिरामध्ये नेलं. महाराजांची पादुकावरती दत्तांची मूर्ती ठेवली, तिथं पाया पडले. मला फोटो पाठवा मूर्तीचा. हा नाही, खूप छान झाली. मी शेअर करते, मला पण लगेच पाठवा. हा नाही, तुम्हाला पाठवते, मूर्ती दाखवते. आणि रात्री 1 वाजता आणून ठेवली मी मूर्ती ते मंदिरामध्ये. महाराजांना सांगून आले की मी आता उद्या येणार नाहीये म्हणलं, मला शक्य नाही होणार. आताच मी पाया पडून घेते मला उद्या सकाळी. आणि घरी आले सकाळी खरोखर मला जायला मिळालं नाही, कारण आमचे सासरे वारले 6:30ला. बघा, जायलाच मिळालं नाही मला. स्वामींनी तुमच्याकडनं वदवून घेतलं ते. हा परत व्हायचं नाही, यायला करायचं म्हणून किती घाई घालून आले. आणि तुम्हाला सांगते, मी मागं तुम्हाला शेअर केलं तर अजून एक की मी गाडी शिकायसाठी महाराज मला गाडी शिकवतात म्हणून. हो बोलला. आता खूप छान गाडी चालते आणि शिवाय मंदिरात जाते गाडी घेऊन मी. अरे वा. सकाळी दिवाळीमध्ये रोज सकाळी 6-6:30 मी जायची, मंदिरामध्ये रांगोळी काढून यायची, सेवा करून यायची, झाडण्याची सेवा करून आली, रांगोळी काढून यायची. अरे वा वा, खूप छान. मी शेअर करते ताई. हा नक्की तुम्हाला फोटो टाकते तेवढे सगळ्यांना. हो ताई, हो ताई. त्रिशूलाचा एक फोटो. हॅलो. त्रिशूलाचा एक फोटो आहे बघा, तुम्ही स्वतः पण बघा. त्रिशूलाचा टाकते मी. त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असे डाव्या बाजूला आहेत बघा. हो. आणि कमंडल सुद्धा तिच्या हातामध्ये आहे बघा. हो बघते ताई. ठीक आहे. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.